नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामधल्या आपल्या सुंदरशा अशा 4 रांगोळी आहेत. तर मैत्रिणींनो, आज 9 मार्च. तर आजच्या दिवशीच्या रांगोळ्या चला तर मग आपण आज काढूयात. तर इथे बघा, मी 3 मोठे डॉट्स दिलेत आणि त्याला प्रेस करून घेतले. मी वाटीच्या सहाय्याने प्रेस केले रांगोळीच्या आणि त्याला बोटाच्या आकाराने असे चक्र काढून घेतलेत. खूप सोप्या पद्धतीने काढता येतात आणि साईडने आपल्याला अशा त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत 2-2. खूप उठावदार रांगोळी आहे आणि त्यामध्ये मी काळ्या कलरच्या रांगोळीने अशी 2 मोठे मोठे ठिपके देऊन घेते. मध्यंतरी पिवळ्या रांगोळीने ठिपके देते, हे बघा अशा पद्धतीने. आणि एकदम मध्यंतरी लाल रांगोळीने आपल्याला एक मोठा ठिपका देऊन घ्यायचा आहे आणि या पिवळ्या ठिपक्याच्या वरती आपण अशा लाईन ओढून घेणार आहोत. तर आजच्या भागातली ही होती छोटीशी आणि युनिक रांगोळी मैत्रिणींनो. जरूर तुमच्या दारामध्ये ही रांगोळी काढा. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढतोय. इथे सुद्धा मी मोठे 2 डॉट दिलेत आणि त्याला सुद्धा वाटीच्या सहाय्याने प्रेस करून बोटाच्या सहाय्याने असं चक्र काढून घेते. बघा, खूप सोप्या पद्धतीने काढता येते. तुम्हाला नाही जमलं तर 1-2 वेळा ट्राय करा, तुम्हाला सुद्धा जमून जाईल. खूप सोप्या पद्धतीने आहे हे बघा, मी 2 वरती काढलेत आणि एक खालच्या साईडने काढला आहे आणि त्याला व्यवस्थित आकार देऊन सुद्धा घेतला आहे. आणि इथे मी लाल रांगोळीने अशा रेषा देते. दोन्ही साईडच्या लहान रेषा आणि मधली एक मोठी रेष थेंबाच्या आकाराप्रमाणे आपल्याला रेषा काढून घ्यायच्या आहेत. आणि खालच्या चक्राच्या खाली मी असे 3 मोठे मोठे डॉट दिलेत लाल रांगोळीने आणि जे वरती आपण इथे पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देणार आहोत. आणि त्यावरती मी एक पांढऱ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेते आणि खालीसुद्धा एक रेष ओढून घेते. ही सुद्धा रांगोळी खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो. जरूरच तुम्हाला आवडली असेल ही रांगोळी. तुम्ही देवघरात, तुळशीसमोर, उंबरवट्यासमोर जरूर काढू शकता आणि काढासुद्धा. तर इथे तिसरी रांगोळी काढत आहोत. मी एक डॉट्स देऊन घेतला आहे आणि वरती एक असं पान काढून घेतलेलं आहे आणि खालीसुद्धा एक काढून घेतलेलं आहे. आणि त्या ज्या दोन्हीच्या मध्ये जागा आहे तिथे आपल्याला अशा 4 लाईन ओढून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी काढते त्या प्रकारे. आणि त्याच्या साईडने आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे मोठे मोठे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा, असे कलरफुल डॉट्स दिल्यामुळे रांगोळी एकदम उठून दिसते मैत्रिणींनो. आणि त्यामध्ये शक्यतो तुम्ही डेलीच्या वापरासाठी लाल आणि पिवळा रंग वापरत चला. त्यामुळे हळदी कुंकवाचा सुद्धा वापर केल्यासारखा फील येतो आणि रांगोळी उठून सुद्धा दिसते, जी छोटीशी रांगोळी असते आपली. तर इथे बघा, मी रांगोळी काढलेली आहे. सुंदर आणि झटपट काढता येणारी रांगोळी आहे. तर इथे आपली चौथी रांगोळी. मी 3 ते 3 असे ठिपके देऊन घेतलेत आणि असं आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या मध्यंतरी असे पानं काढून घ्यायचे आहेत चारी साईडनी. डेली वापरासाठी छोट्या छोट्या आणि झटपट रांगोळी आहेत मैत्रिणींनो. रांगोळी नवीन पाहत असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. अशाच रांगोळी पाहायला आवडत असतील इन्स्टावरती सुद्धा फॉलो करा. अनु डेली रंगोली या नावाने आपलं ID आहे तिथेसुद्धा. तर तुम्हाला तिथेसुद्धा छोट्या छोट्या रांगोळी सुंदर पाहायला मिळतील. तर इथे बघा, मी साईडने त्याच्या आता नारंगी रांगोळीने असे डॉट्स देऊन घेतले ज्या रेषांवरती आणि जे पानं काढलेत त्यावरती आपल्याला गुलाबी रांगोळीने असे 3-3 ठिपके देऊन घेते मी. आणि त्याला पेन्सिलच्या सहाय्याने किंवा ब्रशच्या सहाय्याने तुम्ही आतल्या साईडने ओढून अशी डिझाईन तयार करू शकता. आणि जे पानं काढलेत ते सुद्धा आपल्याला पांढऱ्या रांगोळीने थोडीशी अशी भरून घ्यायची आहेत. त्यावरती सुद्धा 1-2 ठिपके देऊन घ्यायचे आहेत. तर या होत्या आपल्या आजच्या 4 रांगोळी. कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रांगोळी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.